चिखली विधानसभा क्षेत्र के शरद के पाटिल इन्होंने बुल्ढाना के नर्मदा होटल में आयोजित पत्रकार परिषद में हमारे प्रतिनिधि किरण शेजोड़ से बातचीत की। आइए जानते हैं उनकी प्रतिक्रिया। मी शरद चेके पाटील चिखली विधानसभा निवडणूक मी लढतोय। मी कुठलीही माघार घेतली नाही। मी समाजासाठी ही निवडणूक लढतोय। समाजासाठी ही निवडणूक लढत असताना मी एकमेव पाटील समाज किंवा पाटील लोक जे आहेत ते आडनाव लावून मी निवडणूक लढतोय। मी काही कुठल्या प्रकारचं अगोदरच्या निवडणुकीत पाटील लावलं आणि आता ते पाटील काढलं असं काही करत नाही। समाजाच्या भरोशावरच मी निवडणूक लढतोय। त्याचबरोबर भालगाव, बेराळा, भानखेड इथली जी MIDC आहे त्या MIDCचा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे। त्या ज्वलंत मुद्द्यावर मी निवडणूक लढतोय। त्याचबरोबर आज मराठवाड्यातला सगळे सोयऱ्याचा जो मुद्दा आहे, सगळे सोयरे म्हणजे आज विदर्भातील काही लोक आहेत, त्याचबरोबर मराठवाड्यातील काही लोक आहेत, यांचे नातेसंबंध जे आहेत ते घनिष्ठ स्वरूपाचे आहेत आणि आपल्या समाज बांधवांना किंवा आपल्या नातेवाईकांना आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मी निवडणूक लढतोय। आणि निवडणूक लढत असताना कुठल्याही पक्षाला माझा पाठिंबा नाही। मी ही निवडणूक विजयी होण्यासाठी लढतोय। सामाजिक दृष्ट्या किंवा समाजाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सामाजिक दृष्ट्या ही निवडणूक मी लढत असताना समाज ठरवेल मला काय जे मतं पडतील किंवा काय जे पुढे भविष्यात माझं होईल, माझं राजकीय करिअर काय करायचं हा समाज ठरवेल। आणि मराठा पाटील समाजाची ताकद जी आहे ती चिखलीमध्ये भरपूर असल्यामुळं मी ही निवडणूक लढतोय। आज आपण आपल्या सगळ्या सोयऱ्यांना जर आरक्षण देऊ शकलो नाही आणि आपलं देखील विदर्भातील लोकांचं देखील आरक्षण हे धोक्यामध्ये आलेलं आहे। मंडल आयोगाकडे तक्रारी करणं हे सुरू झालेलं आहे। काही राजकीय नेत्यांच्या हे षडयंत्र देखील असू शकतं की या येथील सगळ्या सोयऱ्यांना किंवा येथील मराठा लोकांना आरक्षण द्यायचं नाही। त्याचबरोबर शेतकरी जो आहे 30 सप्टेंबर पर्यंत मनोजदादा जरांगे यांनी सांगितलं होतं संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, तर ती कर्जमाफी काही झाली नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत असल्यामुळे मी ही निवडणूक लढतोय। तुम्ही म्हटलं की मी प्रचार प्रसारासाठी कमी पडलेले, याचे कारण काय? मेन पॉवर कमी आहे की तुमच्याकडे? नाही, प्रचार प्रसारासाठी कमी पडलो म्हणजे ऐनवेळी आमच्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट होऊ शकल्या नाही वेळोवेळी। कारण आमची सुरुवातीची भूमिका होती MMD फॉर्म्युला, तो मनोजदादा जरांगे यांचा MMD फॉर्म्युला हा यशस्वी होऊ शकला नाही किंवा तो यशस्वी झाला नाही। आम्हाला काही मित्रपक्षाच्या याद्याच आल्या नाही। त्याचबरोबर प्रचार यंत्रणेमध्ये मी नौखा होतो। मी असा काही धनाढ्य किंवा प्रचंड श्रीमंत किंवा त्या आमदारकीच्या लायकीतला नव्हतो, पण मनोजदादा जरांगे गोरगरिबांच्या मुलांना आमदार करायचं म्हणून सर्वसामान्यांची मुलं ही निवडणुकीत लढत होते। त्याचबरोबर मी सर्वसामान्यांचा मुलगा म्हणून ही निवडणूक लढत होतो, म्हणून मी प्रचार यंत्रणेमध्ये करतो। मतदारांना काय आवाहन करताल? मतदारांना आव्हान मी असं करेल की आपण सुज्ञ आहात, भयमुक्त चिखली, भ्रष्टाचार मुक्त चिखली, संपन्न शेतकरी, MIDC मुक्त चिखली, यासाठी मी मतदारांना एकच आव्हान करेन की माचीस या निशाणीला मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। आणि मी आमदार म्हणून काम करणार नाही तर सालदार म्हणून काम करेल। जरांगे पाटलाची सभा आपल्या मतदारसंघात का निघू शकतो? जरांगे पाटलाची सभेचं कारण असं होतं की जरांगे पाटलांची तब्येत व प्रकृती अस्वस्थ आहे आणि 288 मतदारसंघामध्ये सभा घेणं हे जरांगे पाटलाचं वेळोवेळी शक्य होत नव्हतं। त्यामुळे काही जागा लढायच्या आणि लढून पाडायच्या आणि काही जागा स्पष्ट पाडायच्या। मी जरांगे पाटलांना भेटून रीतसर त्यांना सर्व सांगून आलेलो आहे की दादा मी तुमचा फोटो देखील वापरतो, आपणाला एक सभा देखील घ्यावी लागेल। पण त्यांनी मला सांगितलं की सगळ्याच ठिकाणी मी जाऊ शकत नाही आणि मी सभा घेऊ शकत नाही, त्यामुळे चिखली सभा होऊ शकली नाही। धन्यवाद। कारण इसके लिए बुल्ढाना से किरण शेजोड़ की रिपोर्ट। इस दिवाली आपके घर बढ़ेगी रौनक, हर कोना सजेगा गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स के साथ। ये है नागपुर शहर का सबसे चर्चित शोरूम, जहां आपको मिलेगा सोफा, बेड और सभी होम फर्निशिंग आइटम्स किफायती दाम में। गजानन फर्नीचर लाया है दिवाली के मौके पर बम्पर ऑफर, जहां आपको मिल सकता है अप टू 30% ऑफ। और इस दिवाली लेबर एंड ट्रांसपोर्ट चार्जेस भी बिल्कुल फ्री, फाइनेंस भी अवेलेबल। तो देर किस बात की, आज ही विजिट कीजिए गजानन फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स। इनका पता है प्लॉट नंबर 172, टिकले भवन, वैशाली नगर, कमाल चौक, अपोजिट महात्मा फुले स्कूल, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9699669098 and 8657777797.